मित्र हो, जर तुम्हाला चालता येत नसेल, चालताना त्रास होत असेल, तुमचे पाय दुखत असतील, पायाच्या पिंढऱ्या म्हणजे पोटऱ्या दुखत असतील, तिथं गोळा येत असेल, पाय जड पडत असतील, मुंग्या येत असतील, बधीरपणा झाला असेल किंवा पायामध्ये आग पडत असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे सोपे सहज करता येतील असे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार सांगणार आहे, जे तुम्हाला घरच्या घरी करायचे. कुठल्याही जिमला जायची गरज नाही, क्लासला जायची गरज नाही, एक नया पैसा खर्च करायची गरज नाही. अगदी सहजपणे हे व्यायाम तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत जर केले तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट अगदी 7 दिवसामध्येच बघायला मिळतील. माऊली फक्त तुम्ही करून बघा. व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा. अगदी व्हिडिओ चालू असतानाच आत्ता माझ्यासोबत करायला सुरुवात करा. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला पाय मोकळे झाल्यासारखं वाटेल. प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, जसं जसं वय वाढेल तसं तसं आपल्या पायाची ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. म्हातारपणाची सुरुवात ही पायापासूनच होते, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मित्र हो, आपल्या कमरेच्या खालचा जो भाग आहे, त्याचे जे स्नायू आहेत, त्याचे जे सांधे आहेत, हे लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. मात्र हे व्यायाम जर तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच करायला सुरुवात केले तर म्हातारपणात सुद्धा तुमचे पाय तंदुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, 10 प्रकार आहेत. सगळ्यात पहिला आणि सोपा प्रकार आहे, तुम्हाला 20 वेळा जागेवरती कदमताल करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने उभं राहायचंय आणि कदमताल करायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा गुडघा वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान आहे. रामकृष्ण हरी माऊली. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, टाचेवरती चालायचंय. बघा किती वेळ चालायचंय, इथून इकडं तुम्ही 10 चक्रा मारायच्या. हे बघा, हे अशा पद्धतीने दुसरा प्रकार खूप छान आहे. मऊ असावा पृष्ठभाग, रुतणारा नसावा. 1 2 रामकृष्ण हरी. हळूहळू 3 परत वापस या. 4 हळूहळू चाला. 5 व्हेरी गुड. समोर बघा, तुरु चाला. 7 8 खूप छान. 9 आणि 10. टाचेवरती, टाचेच्या स्नायूवरती खूप छान तुम्हाला ताण येईल, स्ट्रेचिंग होईल आणि टाचदुखी मध्ये देखील खूप चांगला आराम मिळेल. अट मात्र एक आहे की फक्त मऊ काहीतरी असावं, सतरंजी टाका घड्या करून किंवा मॅट टाका, अशा पद्धतीने. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार काय करायचा आपल्याला, पायाच्या चवड्यावरती म्हणजेच बोटांवरती चालायचं. किती चक्रा मारायच्यात, फक्त 10 चक्रा मारायच्यात. बघा, लय अवघड नाही. हे अशा पद्धतीनं, हे बघा खूप छान. 1 2 खूप छान. 3 4 वा 5 रामकृष्ण हरी. 6 तुम्हाला वाटेल एवढं सोपं आहे, मात्र ह्याचे फायदे खूप महान आहेत. 6 7 प्रत्येक नसाचा स्नायूचा हालचाल होणार आहे. 8 9 आणि 10 हा झाला तिसरा प्रकार.
आता चौथा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, आपले पाय जे आहेत त्याचे पायाचे चौडे एक वर एक खाली अशा पद्धतीने करायचे. तुम्ही क्लोजअप घेऊ शकता. हे बघा चौथा प्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. व्हेरी गुड. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय करायचा आपल्याला, एकदा चौडा उचलायचा, एकदा टाच उचलायचे. बघा हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल असं सांगतो. हे बघा पाचवा प्रकार ना. हे बघा 1 2 चौडे उचलायचे, 3 4 5 चौडे उचला, आता टाच उचला, 6 7 8 9 10 11 12 गळून आल्यासारखं होईल तुम्हाला, 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. हा झाला पाचवा सोपा प्रकार. आता सहावा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, फक्त टाचावर करायच्यात. बघा मी तुम्हाला दिसेल असं सांगतो, काप्रेज एक्सरसाइज असं म्हणतो. तुम्हाला ह्याचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगली मदत काप्रेज एक्सरसाइज मुळे होतो. हा सहावा प्रकार आपण बघायला लागलोय. बघा 1 कमरेवर हात ठेवायचं, 2 3 टाचेच्या तिथं कसं होतंय बघा तुम्ही, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. खूप छान. अशा पद्धतीने थोडंसं रिलॅक्स करून घ्या ह्याला. हे झाल्यानंतर काप्रेज एक्सरसाइज झाल्यानंतर तुमच्या पिंढऱ्या पोटऱ्या अशा गळून आल्यासारख्या वाटतात. त्याच्यामुळे त्याला थोडंसं न्यूट्रल करण्यासाठी अशा पद्धतीनं फ्लेक्शन करा, म्हणजे पाय पाठीमागच्या बाजूला दुमडा. हे अशा पद्धतीनं सीटला लावायचा प्रयत्न करा. हा सहावा प्रकार झाल्याच्या नंतर. ओके, हे झालं. आता सातवा प्रकार काय करायचा आपल्याला, भिंतीचा किंवा कशाचाही खुर्चीचा टेबलचा तुम्ही असं थोडासा सपोर्ट घ्या. हे अशा पद्धतीनं 1 2 3 क्लोजअप घ्या, 4 5 6 8 9 आणि 10. पुन्हा हा इकडचा 10 वेळा, असं एकूण 20 वेळा. बघा 1 2 सुरुवातीला तुम्हाला 5 वेळा करायचे, 5 वेळा करा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हा झाला सातवा सोपा प्रकार. आता आठवा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं हळूहळू खाली झुकायचे, हात समोर ठेवायचे, पाय अशा पद्धतीनं थोडेसे लांब ठेवायचे, टाचा जमिनीला टेकवायच्यात आणि आपल्या टाचा वर उचलायच्या आणि पुन्हा जागेवरती ठेवायच्या. असं 20 वेळा करायचंय. बघा शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचंय. हे बघा 1 टाचा बघा तुम्ही, 2 3 4 5 6 खूप छान, 7 8 9
10 11 12 13 टाचा पूर्ण टेकवायचा प्रयत्न करा 14 15 16 17 18 19 20 खूप छान. हा झाला 8वा प्रकार. आता 9वा प्रकार करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक ओढणी लागणार आहे. खूप छान फायदा ओढणीचा होतो. मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ केला होता ओढणीच्या मदतीनं. त्या ओढणीच्या व्यायामानं खूप साऱ्या लोकांना फायदा झाला. जवळपास 4-5 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांना फायदा झाला. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक पाय अशा पद्धतीनं दुमडायचा आहे, हे अशा पद्धतीनं, आणि तुम्हाला ही ओढणी जी आहे ती अशी इथं लावायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं हे एक पाय दुमडलेला आहे मी हे, आणि तुम्हाला हे 10 वेळा पुढं मागं करायचे, ओढायचे, जागेवर न्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 जास्तीत जास्त आपल्याकडे खेचायचं 8 9 10. त्याच्यानंतर दुसरा पाय सावकाश या अशा पद्धतीनं इथं अडकवायचं, इथं धरायचं असं ह्याचा लगाम आणि आपल्याकडे वडायचं. 1 2 3 4 5 6 खूप चांगला स्ट्रेच मिळेल. 7 8 9 10. आता काय करायचंय, दोन्ही सोबत हे बघा हे अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल असं सांगतोय मी. हे असं दोन्ही पायाच्या पंजाला इथं लावायचं असं. हे बघा 1 2 3 4 पायाला क्लोजअप घ्या. 5 6 7 8 गुडघ्यातून दुमडायचं नाही. आणि 10. खूप छान आहे. यांनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. पायाच्या त्रासामध्ये सूज देखील कमी होण्यासाठी मदत होईल, गुडघेदुखी कमी होण्यासाठी मदत होईल, मांड्या आणि खाली गुडघ्याच्या पायाच्या खालचे जे स्नायू आहेत ते देखील तंदुरुस्त होण्यासाठी, त्याची लवचिकता येण्यासाठी, त्यातला कडकपणा कमी होण्यासाठी खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. अगदी 7 दिवसामध्येच तुमचे पाय मोकळे फट होऊन जातील. आता सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे 10वा प्रकार, ज्याला आपण बद्धकोनासन म्हणतो, बटरफ्लाय आसन किंवा बटरफ्लाय पोझिशन. हे अशा पद्धतीनं पायाचे तळवे एकमेकाला लावायचे, जेवढे शक्य होईल तेवढे गुडघे दुमडायचे. तुम्हाला जर एवढंच दुमडते, गुडघा तुमचा फोल्ड होत नाही जास्त, तर तुम्ही एवढंच करा. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचंय. हे बघा एवढंच करा. जर तुमचं अशा पद्धतीनं माझ्यासारखं होत असेल तर माझ्यासारखं करा. किती वेळा करायचंय, 20 वेळा करायचंय. त्याच्यामुळे खूप चांगला स्ट्रेच इथल्या आतल्या बाजूला येईल. तुमच्या मांड्यामध्ये सारखं दुखत असेल, अवघडून जात असेल, किंवा मांड्या एकमेकांना घासत असतील, किंवा मांड्याची चरबी खूप वाढली असेल तर, किंवा ओटीपोटातल्या कुठल्याही त्रास तुम्हाला असेल, मूत्रमार्गाचा संसर्ग असेल, ओटीपोटामध्ये दुखत असेल, वारंवार तुम्हाला लघवी येत असेल, लघवी कंट्रोल होत नसेल त्याच्यामध्ये, किंवा स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीचा त्रास असेल, किंवा अजून गर्भधारणेच्या संबंधित काही समस्या असतील तर त्याच्यामध्ये, किंवा मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर होणारे जे त्रास आहेत ते देखील, हार्मोन बॅलन्स चांगला राखण्यासाठी आणि मनशांती चांगली मिळण्यासाठी ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे. हे अशा पद्धतीनं 20 वेळा तुम्हाला खालीवर करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच्यामुळे तुमच्या मणक्याचं देखील पोश्चर सुधारण्यासाठी मदत होईल. तुमच्या शरीरामध्ये एक चांगली डौल येण्यासाठी, एक दिमागदारपणा येण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील खूप चांगली मदत याच्यामुळे तुम्हाला होणार आहे. तर हा व्हिडिओ बघत बघत कुणी कुणी व्यायाम केला आणि त्यांना कसं वाटलं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत, माझ्या समोर दररोज हा व्यायाम करायला आणि आपले पाय मजबूत करायला, आपल्या पायाचे सगळे त्रास कमी करायला कोण कोण सुरुवात करणार आहे
हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील चांगलं चालता येईल, त्यांच्या पायाचे त्रास कमी होतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.